काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणुकीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि मतचोरीचा मोठा आरोप केला। भाजपा आणि निवडणूक आयोगानं हातमिळवणी करत मतांची चोरी केली असं त्यांनी म्हटलं। राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशन घेऊन याबाबतचे पुरावे लोकांसमोर मांडले। या पत्रकार परिषदेनंतर इंडिया आघाडीच्या बैठकीतही राहुल गांधी यांनी यावर पुराव्यासह प्रेझेंटेशन दिलं। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधींना सल्ला दिलाय। राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन सादर केलं ते देशभरात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात दाखवलं पाहिजे असा सल्ला शरद पवारांनी दिला। याबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ऐकूया। बहुत विस्तार से राहुल जी ने एक प्रेजेंटेशन हमको दिया, बहुत अच्छी चर्चा हुई और पवार साहब ने एक सुझाव दिया है कि हर राज्य में ये प्रेजेंटेशन होना चाहिए, उसके बाद हर जिले में होना चाहिए, हर तालुक में होना चाहिए और देश में हमारे सारे जो कार्यकर्ता है और जो सशक्त लोकतंत्र पे विश्वास करते हैं उनको इस बारे में हम सब ने मिलके ये जो प्रेजेंटेशन है वो दिखाना चाहिए। और जो भी हो, सच है झूठ है, जो भी सरकार को देखिए सरकार कहती है इलेक्शन कमीशन एक इंडिपेंडेंट बॉडी है, अगर ये इंडिपेंडेंट बॉडी है तो मेरे ख्याल से उन्होंने जवाब देना चाहिए सबका। और उनकी वेबसाइट से ही तो ये सब है ना, ये तो वेबसाइट से मिला है, किसी ने कुछ नया तो कुछ नहीं बोला है, उनकी वेबसाइट से ही सब इन्फॉर्मेशन मिली है। राहुल गांधी नेमकं म्हणालेत काय तर देशाच्या कर्नाटक राज्यातील एकाच विधानसभा मतदारसंघात 1 लाख खोटे मतदार आहेत, हे आम्ही आता जनतेसमोर सबळ पुराव्यानिशी मांडलंय। तरीही निवडणूक आयोग म्हणतो की स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत। या देशात संपूर्ण निवडणूक प्रणालीची चोरी करण्यात येते असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। पत्रकार परिषदेत त्यांनी ढीगभर पुरावे स्क्रीनवर दाखवले। मतांची चोरी करण्याचे प्रकार काही राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात होत आहेत। निवडणूक प्रणालीशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि मतदार याद्या या सदर गैरप्रकारांचा सबळ पुरावा असून तो नष्ट करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न करत आहे। सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोग दोघं मिळून ही फसवणूक करतायत। या प्रकरणात न्याय यंत्रणेचा हस्तक्षेप आवश्यक आहे असं राहुल गांधी म्हणाले। यानंतर राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगानंही आता प्रत्युत्तर दिलंय। प्रतिज्ञापत्रावर सही करा किंवा देशाची माफी मागा असे 2 पर्याय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना दिले आहेत। एक शपथपत्र पाठवून ते जे काही बोलतायत ते बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करायला सांगितलं आणि जर ते चुकीचं आढळलं तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय। याच संदर्भात राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत पाहूया। खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झालीये न भारतात कुठे झालीये। काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे, म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात। मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात 75 लाख वोटर वाढले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी वोटर वाढले। दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मुळात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांची जमीन संपलेली आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही, बिहारमध्ये त्यांना निवडून येता येणार नाही, म्हणून हे कव्हर फायरिंग आहे की आधीच त्या ठिकाणी फायरिंग करून ठेवायचं, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। खरं तर राहुल गांधींचे आरोप गंभीर आहेत। राहुल गांधी हे सरकार आणि निवडणूक आयोगाची ही खेळी तळागाळापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात का की निवडणूक आयोग राहुल गांधींचे आरोप खोडून काढतो हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।